मी असं ऐकलंय, तुमच्याशी बोलताना मला ते जाणवलं, आत्महत्या करणारा शेतकरी कोण आहे? हे असं अचानक घडत नसतं. गावाला माहीत असतं, हो. कोण संकटात आहे, आत्महत्या कोण करू शकतो, हे कळत असतं. हे खरं आहे? नक्कीच, नक्कीच. आम्हाला आत्तापर्यंतच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी प्रकर्षानं हे जाणवलं आणि मागच्या 1 वर्षापूर्वी माननीय केंद्रे साहेब विभागीय आयुक्त संभाजीनगरचे होते. तर त्या दरम्यान 7 जिल्ह्यांमध्ये 1,05,754 शेतकरी असे आम्हाला निवडता आले, जे त्रस्त शेतकरी आहेत. ते उद्या जाऊन आत्महत्येच्या वाटेवर जाऊ शकतात. मुद्दा असा आहे की प्रत्येक गावात कोण अडचणीत आहे, कुठल्या प्रश्नासाठी आहे, कुणाच्या घरात काय संकट सुरू आहेत, हे सगळ्यांना माहीत असतं. परत तेच आहे की हे सोडवण्यासाठीची एक 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 चांगुलपणा, एक व्यवस्था, एक व्यक्ती जो पुढं येऊन हे सगळ्यांना पुढं एकत्र संघ घेऊन जाऊन आणि गाव म्हणून टिकल, शेतकरी म्हणून टिकेल, हे कुठंतरी कमी पडतंय. मुळात आत्ता असं करण्याची खूप गरजेचं आहे की गावातली ग्रामसभा, तुमचे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्रत्येक पोलीस पाटील हा गावातला एक खबरी आहे. त्याला गावामध्ये गुन्हा घडायच्या आधी माहीत असतो की काय गुन्हा घडू शकतो. कुठलीही दंगल घडायच्या आधी गावातली दंगल ही पोलीस पाटलाला माहीत असते. ही आपली गावाची जी व्यवस्था व्यवस्था आहे, आहे. ही व्यवस्था जर सक्षम झाली तर विलासजी, मी इतकं तुम्हाला जबाबदारीने सांगू शकतो, या महाराष्ट्राच्या मातीत एकही शेतकरी कुठल्याही अडचणीत आणि आत्महत्या करू शकणार नाही. पण जर ही व्यवस्था ह्या पद्धतीने विखुरली गेली तर प्रत्येक घटकाला ह्या आत्महत्येच्या उंबरट्यावर आपण पुढं जातोय. जागतिक पातळीवर जे काही सगळे गोष्टी घडत आहेत, याचा पुढच्या 5 वर्षावर शेतकऱ्याच्या बांधावर होणारा जो काही परिणाम आहे तो खूप मोठ्या प्रमाणात